रामकृष्ण हरी माऊली श्री संत रामदास यांची अद्भुत कथा. कथेचे नाव आशीर्वाद याच जन्माचा आहे. टाकळीपासून 2 मैलावर दशपंचक म्हणून एक गाव आहे. येथे गिरीधर पंत कुलकर्णी नावाचा एक मातंबर तरुण ब्राह्मण राहत असे. पोटी संतान नसल्याने त्यांची चिंता वाढत जाऊन पुढे त्याला क्षयरोगाने पछाडले. औषध उपचार पुष्कळ झाले, पण ते सारे निष्फळ ठरले आणि त्याचा अंत झाला. त्यांची बायको महापतिव्रता हे सहगमन करण्याचे ठरवले. टाकळी येथे संगमाजवळ अंत्यविधीकरिता ते प्रेत आणण्यात आले. अर्थातच त्यांची स्त्री कपाळावर मळवट भरून आणि सौभाग्य अलंकार लेवून प्रेतामागून चालत होती. सहगमनाच्या सर्व व्यवस्था झाल्यावर त्याच वेळी रामदास स्वामी तेथे आले. त्यांना वंदन करण्याकरिता ती त्यांच्या जवळ गेली. ने त्यांना मोठ्या आदराने आणि भक्तिभावाने नमस्कार केला. सुवासिनी स्त्री नमस्कार करीत आहे असे पाहून नेहमीच्या रिवाजाप्रमाणे स्वामीने तिला अष्टपुत्र सौभाग्य भव असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद ऐकताच तिने काही परिस्थितीत थोडे स्मित करून विचारले, या जन्मी तर आत्ता शक्य नाही, पण पुढील कोणत्या जन्मी आपला आशीर्वाद फळदायी ठरणार? हा प्रश्न ऐकून स्वामी बुचकळ्यात पडले. पण थोड्याच वेळात सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला की त्या बाईचा पती मृत असून ती सती जाण्याकरिता येथे आली आहे. स्वामींनी विचार केला की आपला आशीर्वाद फोल ठरता कामा नये, नाहीतर आपल्या शब्दाला महत्त्व ते काय राहणार. म्हणून त्याने मनातल्या मनात प्रभू रामचंद्राचे चिंतन करून प्रार्थना केली, हे प्रभू, तुझ्याशिवाय मला या पेचातून दुसरं कोणी मुक्त करणार? भक्ताचा सखा तू माझी उपेक्षा कशी करशील? असे म्हणून प्रेताजवळ गेले. भगवंताचे नाव घेऊन त्या प्रेतावर त्यांनी अंगदोष शिंपडले आणि त्याला उद्देशून ते म्हणाले, अजून किती वेळ निजणार रे बाबा, उठा की आता. असे म्हणताच ते प्रेत तात्काळ संजीवन झाले आणि राम राम म्हणत त्यांनी जागेपण दाखवले. ताटीवरील बंद तोडताच गिरीधर पंत उठून उभे राहिले. स्वामींना त्यांनी मनोभावे नमस्कार केला. त्या पतिव्रतेकडे पाहून स्वामी बोलले, आई, आशीर्वाद याच जन्माचा आहे. सुखाने नांदा बरं. तुम्हाला 8 अपत्य तर होतीलच, पण आणखीन 2 अधिक होतील. या दाम्पत्याला यथाकाल 10 पुत्रे झाली. त्यांच्या घराण्यास दशपुत्रे हे आडनाव रूढ झाले. कुलकर्ण्याचे 10 पुत्रे झाले. त्यांनी आपला पहिला पुत्र उद्धव स्वामीच्या सेवेकरिता दिला. स्वामींच्या प्रमुख शिष्यात त्यांची गणना होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. अंबाजीचा कल्याण झाला. अंबाजीच्या वडिलांनी संन्यास घेतल्यामुळे तो कोल्हापूर येथे आपल्या मामाच्या घरी राहावयास गेला. तेथे समर्थांचा मुक्काम होता. समर्थांनी या मुलांच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवले. त्यांच्या मनात तो भरला आणि त्याच्या आईजवळ त्यांनी त्याची मागणी केली. अंबाजीस घेऊन समर्थ मसूर या गावी आले. तेथे त्यांनी अंबाजीची परीक्षा घेतली. समर्थांनी अंबाजीस बोलावून सांगितले, बाळ, तू कुऱ्हाड घे आणि या झाडाची फांदी तोड. अंबाजीने समर्थांना नमस्कार केला आणि कुऱ्हाड घेऊन तो सरसर झाडावर चढला. तो फांदी तोडायला बसल्यावर समर्थ सांगतात, ते तू शेंड्याकडे बसून ती फांदी तोड. अंबाजीने गुरुजी आज्ञा
धीर सावध्य मानून मागला पुढला विचार काही न करता शेंड्याकडे बसून तो फांदी तोडू लागला. त्याचा जो काय परिणाम व्हायचा तो झाला. फांदी तुटताच फांदीसह तो खालच्या विहिरीत पडला. समर्थाने तिकडे काही वेळ कामच लक्ष दिले नाही. इकडे त्याच्या आईचा म्हणजेच अक्काचा जीव खालवर होऊ लागला. समर्थांना सांगणार कोण? शेवटी धीर करून तिने समर्थांना मुलाला वर काढण्यासंबंधी विनवले. अक्काजी मेला काय? समर्थ विचारतात. बराच वेळ झाला त्याची काही हालचाल दिसत नाही. चिंताक्रांत होऊन अक्का म्हणाली. समर्थ विहिरीजवळ गेले आणि डोकावून अंबाजीस म्हणाले, काय रे बाबा, कसं काय आहे? आपल्या कृपेने कल्याण आहे. अंबाजी बोलला. मग वर ये ना. समर्थांनी आज्ञा केली. वर आल्यावर समर्थांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. एवढ्या लहान वयात अंबाजीची गुरुनिष्ठा कसास लागली? विहिरीत असताना अंबाजीने कल्याण म्हटल्यावरून समर्थांनी त्यास कल्याण म्हणण्यास सुरुवात केली. साखर वाटून नामकरण विधी समर्थांनी केला. त्या रीतीने अंबाजी कल्याण झाला. ते कल्याण स्वामी बनले. समर्थांचे पटशिष्यत्व त्यांनी मिळवले. समर्थांच्या करटावर इलाज करणारे हेच ते कल्याण स्वामी. रामकृष्ण हरी माऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.